नमस्कार नगरकर, मी आहे भूषण देशमुख आणि आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, ज्ञानगंगा शोमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विनोबा ॲपवर पोस्ट ऑफ द मंथ विनर म्हणून निवड झालेले दोघे जण आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. श्रीमती सोहनी सुभाष पुरनाळे, बाबुर्डी घुमटच्या शाळेमध्ये असतात त्या, आणि गणपत विठ्ठल दसपुते हे सरही आपल्याबरोबर आहेत. हे दोघं जणही पोस्ट ऑफ द मंथचे विनर आहेत. दसपुते सरांना मागच्या वर्षी डिसेंबर-जानेवारीमध्ये हा मान मिळाला होता आणि सोहनी सुभाष पुरनाळे यांना फेब्रुवारी, मार्च आणि जूनमध्ये या सन्मानानं गौरवण्यात आलेलं. आज आपण या दोघांकडून त्यांच्या सगळ्या शैक्षणिक उपक्रमांबद्दल, त्यांनी राबवलेले वेगवेगळे प्रयोग असतील, शाळेमध्ये केलेले कार्यक्रम असतील आणि एकूणच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी काय काय प्रयत्न त्यांनी आतापर्यंत केले हे आपण जाणून घेऊयात. पहिल्यांदा तुमचं दोघांचं मनापासून स्वागत आहे. ताई, आधी मी तुमच्याकडे वळतो. तुम्ही नगर तालुक्यामधल्या बाबुर्डी घुमटला जिल्हा परिषद शाळेमध्ये आहात. तुमचं शैक्षणिक, तुमचं स्वतःचं करिअर हे कसं सुरू झालं आणि तुम्ही बाबुर्डी घुमटला कधी रुजू झालात हे आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. प्रथमतः सर्वांना नमस्कार. आत्ताच भूषण सरांनी सांगितल्याप्रमाणे की आम्हाला विनोबा ॲप थ्रू, ओपन लिंक्स थ्रू जो सन्मान देण्यात आला त्याबद्दल मी आपणा सर्व टीमचे सुरुवातीला आभार मानते. तर साधारणतः माझा हा शैक्षणिक प्रवास गेली 18 वर्षापासून सुरू आहे. तर माझी सुरुवात पाटोदा जिल्हा बीड पासून सुरू झाली 2004 सालापासून. त्यानंतर जिल्हा बदलीनंतर मी 2008 साली नगर जिल्ह्यात आले आणि मग नगर जिल्ह्यात पाथर्डीमध्ये माझी जवळजवळ 10 वर्ष सेवा झाली. आणि सध्याची जी माझी विद्यमान शाळा आहे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबुर्डी घुमट, येथे मी जून 2019ला शाळेत रुजू झाले. बरं, म्हणजे आता तुम्हाला 3 वर्ष तिथे झाले. तिथे मला जवळजवळ 5 वर्ष होतील. आणि आधी म्हणजे जवळजवळ 1.5 तपाची तुमची वाटचाल आता पूर्ण झालेली आहे. आधीच्या शाळांमध्ये तुम्ही काय काय उपक्रम राबवले होते? हा, तसा मला पहिल्यापासूनच छंद होता की वेगवेगळे उपक्रम शाळेत घ्यायचे, जेणेकरून मुलांच्या कलागुणांना वाव मिळेल. त्यांचे वेगवेगळी जी त्यांच्यामध्ये जे गुण असतील किंवा त्यांच्या सर्जनशीलतेला म्हणा किंवा मग जे त्यांचे उपजत गुण असतील त्यांना मी फक्त बाहेर आणण्याचं काम केलं. आणि जी माझी पहिली शाळा होती, जी मराठवाड्यामध्ये थोडी आडवळणी होती, तर तिथे मी असे त्यांचे प्राथमिक इयत्तेपासनं ते उच्च प्राथमिक पर्यंत वेगवेगळे उपक्रम तर घेतलेच. शिवाय नवोदयसाठी सुद्धा जर तिथं ऊसतोडीचे कामगार मुलं जास्त होती, जी हालाखीच्या कुटुंबात जी वाढत होती, तर त्यांच्यासाठीही मी वेगवेगळे प्रोजेक्ट तयार करून त्यांना पुढे कसं आणता येईल याचं काम केलं. मग विज्ञान प्रदर्शन असो किंवा मग त्यांची सांस्कृतिक कार्यक्रम असो, त्यांना जास्तीत जास्त पुढे आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जी माझी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडवे, तालुका पाथर्डी, इथे मी कार्यरत होते. तर तिथे मी सुरुवातीला मुलींची संख्या कमी होती. मग बेटी बचाओ बेटी पढाओ यासाठी मी मुलींचं पथनाट्य बसवलं की जे जिल्हास्तरीय त्याचं मुलांचं त्यांनी गौरव केला मुलींचा. आणि त्याचा फायदा असा झाला की लोकांनाही तिथल्या समजायला लागलं की समाजातही संदेश गेला की मुलगी मुलगा हे दोन्ही एक समान आहेत, त्यांचा भेदभाव केला जाऊ नये आणि शैक्षणिक दृष्ट्याही मुलींना तिथे पुढे आणण्यासाठी. तुम्ही फार छान अशा 2 गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे ऊस तोडणी कामगारांची मुलं, ज्यांचे पालक हे स्थलांतरित होतात, जेव्हा सीझन सुरू होतो तेव्हा ते कामासाठी त्यांना आवड लागायची मुलांना की आता इथे आपल्याला शाळेत राहिल्याने खूप आनंद मिळतोय, वेगवेगळे आपले जे उपक्रम घेतात, म्हणून मग तिथे पालकांबरोबर न जाता तिथे राहू लागली. म्हणजे त्यांची आजी आजोबा होते की नाही, आम्हाला शाळेतच राहायचंय, आम्हाला शाळा छान वाटते, शिक्षणाची गोडी लागली, त्यांना लागली, आवड निर्माण झाली शिक्षणाची. आणि आणखीन दुसरा महत्वाचा म्हणजे की आता समाजामध्ये मुलींचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे, ते शाळेमध्ये वाढावं निदान त्यांच्या रूपानं एक कुटुंब. म्हणजे त्यावेळी 10 वर्षांपूर्वी ते प्रमाण कमी होतं. मग त्यावेळी आम्ही बेटी बचाओ बेटी पढाओला जास्त म्हणजे त्यांना व्यासपीठ दिलं मुलींनाही की तुम्ही न घाबरता किंवा मग तुमच्या भावी आयुष्यासाठी तुम्ही पुढचंही शिक्षण घ्या, फक्त प्राथमिकच घेऊ नका. जरी तुम्हाला हायस्कूल जरी लांब असेल तर तुम्ही तिथे जाण्याचा प्रयत्न करा, तुम्ही निर्भीड व्हा मुलींना. आणि तुमचं आता बाबुर्डी घुमट
हे गाव जिथे आता तुम्ही काम करताय, हो हो. हे गाव कसं आहे आता, ही शाळा कशी आहे? तर माझी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबर्डी घुमट, मी माझं भाग्य समजते की मला इतकी सुंदर शाळा मिळाली, जी आपल्या नगर तालुक्यात साधारणतः 15 किलोमीटर अंतरावर दक्षिणेकडे आहे ही शाळा. बर. आणि दौंड रोडवर, नगर वाळकी रोडवर ही शाळा आहे. साधारणतः 2 ते 2.5 हजार लोकसंख्येचं हे टुमदार असं पठारावरचं गाव आहे, की जे गाव अगदी स्वच्छ आहे. बर. आत आपण कमानीतूनच प्रवेश केल्याबरोबर प्रसन्न वाटेल असं गाव आहे. आणि जरी पाण्याची कमतरता असेल तरी पण तिथल्या लोकांनी पाण्याची सुद्धा भरून काढलेली आहे आणि आत गेल्यावर खूप प्रसन्न वाटतं. आणि शाळा आमची अशी पूर्ण नयनरम्य हिरवीगार शाळा आहे की जिथे विद्यार्थी रमू शकतील, झाडं लावलेली आहेत, बसू शकतील, खेळू शकतील, असं भव्य परिसर. शाळेचं क्रीडांगणही खूप मोठं आहे. आणि बाबुर्डी घुमटला आता पुणे विद्यापीठ, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचं उपकेंद्र एक मोठं तिथे. हो, आणि भाग्य म्हणजे ते माझ्या घरासमोरच होते. अरे वा वा. आता मी वळतोय दसपुते सरांकडे. सर, मला तुमच्याविषयी थोडंसं सांगा. तुमचं मूळ गाव कुठलं आणि तुमची आतापर्यंतची वाटचाल कशी झाली? हा, नमस्कार सर. मी गणपत विठ्ठल दसपुते. माझी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांदरमळा, पण सध्या मी डेप्युटेशनवर कोरेगाव शाळेत आहे, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. आणि माझं मूळ गाव तसं बोदेगाव, तालुका शेवगाव. हो, म्हणजे आमच्या दोघांचा तालुका शेवगावच आहे. परंतु मूळ माझी सुरुवात जी नोकरीची झाली ती साईबाबांच्या दरबारात झाली. म्हणजे ते माझं जे गाव होतं ढोराळे, तर शिर्डी पासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर होतं. अरे वा. आणि मला जी नोकरी मिळाली त्या गावामध्ये सांगायला खूप आनंद वाटतो की सर्वजण आम्ही 7 जण, ज्याला म्हणतो आपण यंग जनरेशन, त्या गावामध्ये पूर्वीचे जे शिक्षक, मी नाव ठेवणार नाही शिक्षकांना कारण मी शिक्षक आहे, परंतु गावाची अशी ओरड होती की शिक्षक शाळेमध्ये शिकवत नाही. पण त्या गावाचं भाग्य, आमचंही भाग्य म्हणाल, सर्वजण 7 आम्ही त्या बिगर लग्नाची म्हणूया असे एकत्र टीम तयार झाली. बॅचलर होते सगळे. हा, बॅचलर असे आलो आणि गावाचं रूप बदलून टाकलं. कारण राहायला आम्ही स्थानिक त्याच गावात राहत होतो आणि गावाने खूप आम्हाला मदत केली. आणि 5वी ते 8वी पर्यंतची जी शाळा होती, तर वरचे वर्ग सुद्धा आम्ही इंग्रजीची तयारी, जी ओरड होती ग्रामीण भागात की जिल्हा परिषद शाळांमध्ये इंग्रजी शिकवलं जात नाही, पण आमची टीम अशी होती की प्रत्येक शिक्षक तेवढ्याच जोमानं, तेवढ्याच ताकदीनं त्या मुलांना शिकवत होता. आणि शेजारी असणारी खाजगी शाळा जी होती संस्थेची, ती अक्षरशः सांगायला आनंद, ती शाळा आम्ही बंद पाडली. तुमच्याकडे सगळी मुलं? हा, सगळी मुलं आमच्याकडे आली. आणि विशेष म्हणजे पालकांना आम्ही इंग्रजी वाचनाचं धडे, त्या गावात शाळेच्या बाजूलाच एक मंदिर होतं, तिथे 10-5 लोक दर्शनाला सकाळी यायचे. मग त्यांना त्यांच्या समोर आम्ही प्रेझेंटेशन करायचो की तुमची मुलं हे पहा, कशी वाचतायत इंग्रजीत कशी बोलतायत. म्हणजे अस्खलितपणे ज्यावेळेस ती बोलू लागली, कारण शाळा हे आमचं घर होतं, तिथेच राहायला असल्यामुळं शाळेतच कधी झोपायला, कधी शाळेच्या पाठीमागे, म्हणजे हे सगळा प्रवास आमचा शाळेत. आणि सुरुवातीला आम्हाला बोर्डे नावाचे शिक्षक, एक वयस्कर आमच्यामध्ये खूप शैक्षणिक साहित्य बनवणारा माणूस आम्हाला भेटला. बरोबर. त्यांची आजही आम्हाला खूप आठवण. अरे वा. कुठले कुठले उपक्रम ते राबवले तुम्ही? त्यांनी स्वतः शैक्षणिक साहित्य मुलांना बनवून. आता आपण पाहतोय डिजिटल क्रांती झाली की आम्ही कंटेंटचं साहित्य स्वतः बनवतो, परंतु त्यावेळेस ही सुविधा नव्हती. गेल्या 20-22 वर्षापूर्वी स्वतः हातानं साहित्य बनवायला लागायचं. मग जे कार्डशीट असतील, मुलांच्या गळी कसं उतरेल की मुलांना फक्त शिकवणं, ओरडून बोलणं, परंतु मुलाला प्रत्यक्ष चित्र दाखवलं, कारण एक चित्र 1000 शब्दांचं काम करतं. नक्कीच हे तिथे. आणि त्यावेळेस व्हिडिओ नव्हते, असे ऑडिओ काही आपण दाखवू शकत नव्हतो, पण ते सरांना साहित्य बनवायचा कारखाना त्यांचा सुरू होता. अक्षरशः सरांची ज्यावेळेस बदली झाली ते 1 ट्रक भर साहित्य त्यांचं शाळेत होतं. कलावंतच होते स्वतः कला. आणि आम्हाला बसून आम्हाला ते म्हणजे तुम्ही माझे मुलासारखे माझजवळ बसा. मग आम्ही त्यांच्याकडनं अक्षर आधी कार्डशीट लिहायचे कसे हे बनवायचं त्यांच्याकडनं खूप शिकलो. सगळेजण त्यांच्याकडनं बसायचं आणि त्यांना मदत करायचो. मग तसेच साहित्य आपल्या वर्गाला बनवलं तर काय होईल हे आम्ही त्यांच्याकडनं शिकलो आणि आज त्याचा फायदा आम्हाला निश्चित होतो. कुठे कुठे तुम्ही सेवा केली? आणि मग त्यानंतर माझी बदली 4 वर्षांनी माझ्याच तालुक्यात ठाकूर निमगाव या ठिकाणी झाली. तिथेही 7वी पर्यंतची शाळा मिळाली. आणि सांगायला मला खूप आनंद वाटतो की मला माझ्या नोकरीच्या काळात अशी शाळा मिळाली की तिथे मला एकही माझा जोडीदार व्यसनी मिळाला नाही. तो आनंदाची. हा, सगळी सद्गुणी माणसं, अगदी देवासारखी. आणि त्या ठिकाणी काम उभा करता आलं. तालुक्याची टीम एवढी जबरदस्त तयार झाली. आमची शाळा, जो सांस्कृतिक कार्यक्रम असतो जिल्ह्याला,
तर दरवर्षी तालुक्यातून आमची टीम पहिलीच असायची. अरे वा. आणि गावातले जे लोक होते, टेलर असेल त्यांनी मुलांचे कपडे जे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी लागतात तर त्यांनी कपडे मोफत शिवून देणार. जे जे साहित्य लागतं, गावातले 5-50 लोक कार्यक्रम पाहायला नगरला सहकार सभागृहात यायचे. अरे वा. सलग 5 ते 10 वर्ष हा उपक्रम तिथे चालला. बरं. त्या शाळेत खूप शिकायला मिळालं. त्यानंतर माझी बदली माझ्या गावात आणि तिथे मी 1 तप पूर्ण केलं. अरे वा. आणि पहिली गोष्ट सांगायची आनंद वाटतो तुम्हाला सर, की माझ्या डोक्यामध्ये शेती हा विषय नाही, शाळा हीच माझी शेती. बरोबर. माझे भाऊ वडील मला नेहमी म्हणायचे तू थोडं शेतीकडे लक्ष दे. पण मी एक ठरवून घेतलं की मला शाळा हेच माझं दैवत. आणि गावामध्ये असल्यानंतर मी 8 वाजता सकाळी शाळेत जायचो, देवाचं दर्शन घ्यायचं आणि संध्याकाळी फक्त दुपारी घरी जेवायला येऊन 8 वाजेपर्यंत शाळेत. त्यामुळे 650 फूट शाळेत झाला. शिर्डी नंतर बोदेगावी जिल्ह्यातली सगळ्यात मोठी शाळा त्या काळात. वा. 17 शिक्षक त्या ठिकाणी. एखाद्या शिक्षकांनी समर्पण वृत्तीने जर शाळेसाठी वेळ दिला आणि मुलांना हे शिक्षक आपले वाटले तर शाळा किती बदलू शकते याचं उदाहरण तुम्ही घालून दिलं. हो निश्चितच. कारण मग जोडीदार तसे मिळाले सगळे. आणि गावात गेल्यानंतर आमचे गाव खूप कट्टर राजकारणी, परंतु दोन्ही पार्ट्यांनी ज्यावेळेस माझी बदली झाली त्यांनी ठरवून टाकलं की आता आपल्याला शाळेकडे लक्ष द्यायची गरज नाही. म्हणजे हे सांगताना मला गैरून काय येते नक्कीच की विशेष त्यांनी राजकारणाचा एक भागही शाळेत आणला नाही आणि मनसोक्तपणे काम करता आलं. सर्व वर्गांमध्ये मिळालं तुम्हाला, साऊंड सिस्टीम करता आली त्या काळात. म्हणजे आता आपण स्टुडिओत कसं बसलोय तर मग मी काय करणार, मी शिक्षकांना सांगणार, हेडमास्टरनी ऑफिस मधून ऑर्डर करायची की 8वी 4थीचे शिक्षक वर्गात या किंवा पाऊस आला तर परिपाठ घेणार कसा. मग आमचा परिपाठ साऊंड सिस्टीमद्वारे 1 कंट्रोल रूम बनवलं होतं त्या काळात. आता तर कोणी बनविल. मग तिथून कंट्रोल करून आपण सगळ्या शिक्षकांशी बोलायचे, शिक्षकांना सूचना, विद्यार्थ्यांना सूचना. तर अशा प्रकारे ती शाळा खूप उभी करता आली आणि ती शाळा आम्हाला राज्यस्तरावर घेऊन जाता आली. त्याच्यानंतर शिष्यवृत्ती बाबतीत नुसतं इतर ऍक्टिव्हिटीज राबवण्यापेक्षा गुणवत्तेच्या बाबतीतही त्या शाळेचे विद्यार्थी आमचे चमकले आणि एक विद्यार्थी आज IAS म्हणून तो कलेक्टर झालेला आहे. अरे वा, फार मोठी गोष्ट. हा कलेक्टर दर्जाचा पोटभरे अजय कल्याण पोटभरे. बरोबर. तर अशा प्रकारे बरेचसे विद्यार्थी, काही विद्यार्थी माझे डॉक्टर झाले. म्हणजे हे करत असताना मनस्वी आनंद व्हायचा. आणि 2012ला मला त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. बरोबर. आणि तो जो मिळाला तो ट्रान्सपरंट असा मिळाला की ती जी प्रश्नावली आपल्याला देण्यात आली होती ती प्रश्नावली आपण भरायची. त्यानंतर शिक्षण विस्तार अधिकारी, दुसऱ्या तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी हे आमचे वर्गाची टेस्ट घेणार. परीक्षा झाली आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना जे मार्क्स मिळाले तिथेच तपासून त्यालाही गुण होते. आणि पुढाऱ्यांचा हस्तक्षेप कमी होता. त्यावेळेसच्या शिवसाहेब यांनी सांगितलं की मी तुमची गुणदानाची पाकिट मी सगळ्या सदस्यांसमोर ओपन करणार आहे. काही सदाभाव त्यांच्यावर आणला, परंतु त्यांनी तो झुगारून लावला. ती कदाचित आमच्यासाठी जमेची बाजू असेल असंही मला वाटतं. कारण गुणवत्ता असेल तर मग कुठली म्हणजे ती अडचण आली नाही. त्यावेळेस मी भरला फॉर्म हे केलं, पण मी असं ठेवलं नव्हतं की मला मिळालाच पाहिजे. 8 तास पण नव्हता माझा. लकीली ते मला मिळाला पुरस्कार. आणि सांगायला आनंद वाटतो की गावातल्या 50 गाड्या नगरला स्वतः लोक पुरस्काराच्या माझ्या कार्यक्रमासाठी आले. आणि आपलं पंचवटीसाठी तिथे भोजन आम्ही ठेवलं होतं. आणि त्यावेळेचे पालकमंत्री जास्त आमचा सन्मान झाला. परंतु दुःखात, आनंदातही दुःख असतं. आणि माझ्या वडिलांच्या पायाचा ऍक्सिडेंट झाला होता. परत त्यावेळेस मला वडिलांना स्टेजवर घेऊन येता आलं नाही. ते एक माझं तुमची इच्छा होती. कार्यक्रमाला आले, परंतु समोर बसताना त्यांना असं वाटलं की मला सगळे पाहिजे होते की माझा मुलगा काम करतोय पण त्याच्यामध्ये शेतीकडे लक्ष नसतंय. मुलं हीच त्याची शेती हा त्याचा ध्यास त्यांनी डोळ्याने पाहिला. आणि गावातही खूप ठिकाणी सन्मान झाला. आणि नंतर मग बदल्यांचं जे सत्र आलं 10 वर्षानंतर बदली 3 वर्ष, त्यामध्ये मग माझी बदली श्रीगोंदा तालुक्यात आता जस्ट 1-2 वर्षापूर्वी झाली. त्या ठिकाणी सर मला खूप काम करायला संधी मिळाली कोरेगावच्या शाळेमध्ये. ही शाळा बांदलमाळ्याची शाळा सुरुवातीला मला चान्स मिळाला 1 वर्ष. आणि त्या ठिकाणी मी लोकसहभागातून जवळजवळ 1.5 लाख रुपये लोकसहभाग मिळाला. आणि मुलांना आता तंत्रज्ञानाच्या बाबतीत मी थोडस तुम्हाला सांगू इच्छितो की दीक्षा ऍप जे महाराष्ट्र शासनाचं काम करतंय, तुम्हाला माहित असेल की जो कंटेंट बनवलाय म्हणजे 1ली ते 10वी पर्यंत, आज तुम्ही ओपन केलं की मुलांना SCRT पुणे, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद पुणे, तर यांच्या मार्फत माझी पत्नी आणि मला दोघांनाही आम्हाला जवळजवळ
10 पार्ट गेल्या वर्षी आम्ही त्याच्यावर अपलोड केले. अरे त्या वा. ठिकाणी शूटिंग झालं. तो एक आनंदाचा क्षण होता. आणि व्हर्च्युअल क्लास जो आता वर्षभर चालतोय त्यामध्ये मलाही 5 तास घ्यायला संधी मिळाली आणि तिला पण म्हणजे लाईव्ह क्लास त्या ठिकाणी चालतात आणि जवळजवळ 765 शाळा राज्यातल्या या लाईव्ह जोडलेल्या आहेत दररोज सगळ्यांपर्यंत ते कार्यक्रम सगळ्यांना. त्यांना डेली आता इथे शूटिंग चालू असलं स्टुडिओतलं ही बालभारतीतून तिथे डायरेक्ट तो पाठ विद्यार्थ्यांना दिसतो. आणि पाठ घ्यायचा म्हटल्यानंतर आपल्याला थोडीशी तयारी करणं गरजेचं, कारण रेग्युलर जे आपण शिकवतो ते राज्यातल्या आपण मॉडेल म्हणून त्या ठिकाणी शिकवणार, म्हणजे एक ऍक्टिव्ह टीचर म्हणून तशा प्रकारे तयारी करून आम्ही तो शिकवतोय. आणि त्या पाठाचा शेअर आम्हाला उत्कृष्ट मिळाला. संधी फार कमी लोकांना मिळते. दोघांना आम्हाला थोडस तंत्रज्ञानाची आवड आहे. आपण त्याकडे वळूयात सर. त्याच्या आधी मी सोनीताईंकडे वळतो परत. मला तुमची शाळा निसर्गरम्य असल्याचं तुम्ही सांगितलं. कोण कोण शिक्षक तुमच्या बरोबर आहेत, विद्यार्थी किती आहेत, मुलं मुली किती आहेत, काय काय सुविधा शाळेमध्ये आहेत? हा, माझी शाळा म्हणजे अगदी छान उत्कृष्ट शाळा म्हणावी लागेल की ज्या शाळेचा मला सार्थ अभिमान आहे. तर माझ्या शाळेची पटसंख्या जवळजवळ 250 पर्यंत आहे. आणि विशेष म्हणजे आमच्या शाळेतील एकही किंवा गावातील एकही मुलगा आम्ही बाहेर खाजगी शाळेत जाऊ देत नाही. सगळी मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात. कारण जी सुविधा आपण पैसे भरून जी आपण दुसऱ्या शाळेत किंवा खाजगी शाळेमध्ये पैसे भरून मुले पाठवतो, एवढा दर्जा आम्ही आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेला दिलेला आहे. की जी आज माझ्या शाळेत 8 शिक्षक आहेत, 1 जागा पदवीधरची रिकामी आहे. तर माझ्या शाळेचे मुख्याध्यापक श्री नंदू धामणे सर अतिशय म्हणजे शिस्तीचे आणि कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक आहे की ज्यांच्यामुळे आज आमच्या शाळेचा पट टिकून आहे. आणि नियोजन म्हणजे अगदी त्यांचं उत्तम प्रकारे. तर आणखी नागापुरे मॅडम असतील की ज्या स्पर्धा परीक्षेला वाव देतात, मुलांना पुढे आणण्याचं काम करतात. पुन्हा वाडेकर मॅडम आहेत जे अबॅकस म्हणतो आपण, त्याचं प्रशिक्षण मुलांना देऊन आज त्यांनी राष्ट्रीय स्तरावर मुले नेलेली आहेत. तसेच कासार मॅडम आहेत की ज्या शाळेच्या जवळपासच वाळकी गावच्या असल्यामुळं त्यांचं जास्तीत जास्त योगदान विज्ञान प्रदर्शन असेल किंवा मग वेगवेगळे प्रोजेक्ट करणं असेल यात त्या भर घालतात. पुन्हा जे दळवी सर आहेत तर ते क्रीडा क्षेत्रात अग्रेसर असून मुलांना वाव देतात. काळे सर आहेत जे प्रत्येक वेळी नवोदयला मुलं येतात की व्यासपीठ मुलांना मिळतंय, पुढे यायला वाव मिळतोय. जो आपला भाग ग्रामीण एरियाचा असल्यामुळे मजुरी करणारे पालक आहेत की मुलं आपली त्यांचं हेतू हेच आहे की पैसे लागू देत पण माझा मुलगा चांगला शिकला पाहिजे. नक्कीच. हा, पण इथं आमच्या शाळेत म्हणजे जास्तीत जास्त मोफत शिक्षण मिळतं, कुठलाही पैसा घेतला जात नाही. आणि ज्या आणखी एक आव्हाड मॅडम म्हणून आहेत की त्या मुलांना सांस्कृतिक म्हणा किंवा मग मूल्य जोपासण्याचं काम करतात. उत्कृष्ट शाळेचा परिपाठ असतो की जवळजवळ अर्धा तास मुलं जागेवर खेळून असतात की त्या रोज सकाळी शाळा सुरू करताना तुम्ही परिपाठ घेता. सफाईने सुरुवात होते. प्रत्येक वर्गाचं नियोजन केलेलं आहे आणि सुरुवातीपासूनच प्रार्थनेपासनं किंवा मग तुमचं सामान्य ज्ञान असो, प्रश्नमंजुषा असो, अदर ऍक्टिव्हिटी असो, मुलांचे वेगवेगळे जे मुलं समोर येऊन आपली कला सादर करतात याला भर दिलेले असतो. आणि जे मूळ आमच्या शाळेतले मेन ग्रामपंचायत आहे की आजी माजी सरपंच असतील यांनी लोकसहभागातून आमच्या शाळेला भरपूर काही योगदान दिलंय. आणि शाळेचा असा भौतिक विकास लोकसहभागातून चांगल्या प्रकारे की आज शाळेत माझ्या जवळजवळ 8 ते 9 LED TV, स्मार्ट TV आहेत अँड्रॉइड. हो, आणि आज मुलांना शुद्ध पाणी म्हणजे RO फिल्टरचा 2 लाखाचा प्लांट आमच्या ग्रामपंचायतीने आम्हाला शाळेला दिलाय. परत ई विद्यालोक म्हणून जी आहे एक संस्था, त्यांनी आम्हाला 2 लाखांचे सौर ऊर्जेचे पॅनल दिलेला आहे की जी आज माझी पूर्ण शाळा सौर ऊर्जेवर चालते. मग कॉम्प्युटर असो किंवा मग तुमचे अँड्रॉइड TV, फॅन सगळं आमचं सौर ऊर्जेवर चालतं. हो, आणि माझे ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा सरपंच आहेत आमच्या गावच्या पंचमुख मॅडम, माजी सरपंच जनार्दन माने साहेब असतील किंवा मग उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य सगळे, आणि मुख्यतः जे तरुण पिढी आहे ती अग्रेसर येऊन त्यांनी शिक्षण समिती स्थापन केलेली आहे आपल्या शाळेत. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असतील संदीप परभणे, उपाध्यक्ष भगत सर, म्हणजे असे बरेचसे की ज्यांची मुलं आपल्या शाळेत आहे.
हा फार महत्वाचा हो. भाग आहे की ग्रामस्थांचा विश्वास संपादन करणं. संपादन. उपसरपंचाची मुलं जी आमची खाजगी शाळेत शिकत होती पैसे देऊन, त्यांनी आमच्या शाळेचा दर्जा पाहून त्यांची मुलं आमच्या झेडपीच्या शाळेत दाखल केली. म्हणजे खूप छान प्रकारे प्रतिसाद आज आमच्या शाळेला मिळालेला आहे. मुलंही राष्ट्रीय लेवल असो, राज्यस्तरापर्यंत, तुम्ही संगीत असू देत, क्रीडा क्षेत्र असू देत, कॉम्प्युटरच्या क्षेत्रात असू देत, प्रयोग, विज्ञान, शाळेला अब्दुल कलाम सायन्सची लॅब मिळालेली आहे. अमेझॉन फ्युचर कंपनीकडून, LFP टीम कडनं आमच्या शाळेला, म्हणजे जे अहमदनगर जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने शाळेला कॉम्प्युटर लॅब जवळ 8 ते 9 संचची मिळाली. ग्रंथालय आहे शाळेमध्ये. हो, खूप छान ग्रंथालय आणि समग्र शिक्षाकडनं सुद्धा आम्हाला ग्रंथालयाचे सेट उपलब्ध होतात. मुलं वाचतात का हो, पुस्तकं? मुलांना वाचनाची खूप आवड आहे. मुलं अवांतर वाचनात सुद्धा अग्रेसर आहेत. म्हणजे त्या मुलांना गोडी सर्व शिक्षकांनी. कारण मोबाईलमुळे वाचनाची आवड मोबाईलला पर्यायी वापर असा केलाय की जे आमच्या शाळेत सध्या कोडिंग प्रोजेक्ट राबवतोय आम्ही. कोडिंग म्हणजे संगणकाची जी भाषा आहे की ज्यावर आपण त्यांची स्टोरी बनवू शकतो. जे आपण मुलं गेम खेळण्याऐवजी मुलं मोबाईल मध्ये ती स्टोरी प्रोजेक्ट तयार करतात. त्याचा फायदा त्यांना बुद्धी साठी सुद्धा होतो किंवा एकाग्रतेसाठीही होतो. आणि जी भविष्यात मुलं संगणकीय क्षेत्रात जे सक्षमीकरण होणार आहेत, कारण सध्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार संगणकालाही प्राधान्य देण्यात आलेलं आहे की जी भावी पिढी तंत्रज्ञानावर सध्या चालती आहे की त्यांचं सुरुवातच प्राथमिक शिक्षणापासून व्हावी. त्यांना पूर्ण ज्ञान प्राथमिक इयत्तेपासून मिळावं. जे आपल्याला लहान असताना आपल्याला माऊस किंवा जो CPU हेही कळत नव्हतं, आज मुलांना पूर्ण कॉम्प्युटर असो, लॅपटॉप असो किंवा हँडलिंग करणं जमतंय. की मुलांना, पालकांनाही एका दृष्टीने वाटतंय की माझा मुलगा संगणकात पुढे येतोय, तिथं सॉफ्टवेअर इंजिनियर किंवा जिथं संगणकाची गरज पडेल तिथे तो नक्कीच पुढे जाईल. हे स्किल बेस नॉलेज जे आहे ते फार महत्त्वाचं. कौशल्य आणि पायाभूत कौशल्य, जी गणिताची असो किंवा मराठीची असो, जे निपुण भारत सध्या चालू आहे, त्यातही आम्ही त्यांचं पायाभूत कौशल्याचा विकास, कौशल्य विकास करून घेतोय. अरे वा. दसपुते सर, तुमच्या शाळेमध्ये मुलं व्यवहार चतुर व्हावेत किंवा व्यावहारिक ज्ञान त्यांना मिळावं, या शाळेमध्ये पुस्तकातलं शिक्षण घेणं वेगळं आणि व्यवहारामध्ये बाहेर वावरणं वेगळं असतं. बरेचदा शाळेतलं ज्ञान बाहेर उपयोगी पडतंच असं नाही, किंवा त्या पद्धतीने ते शिकवलं जात नसेल कदाचित. तुम्ही काय प्रयत्न करता? हा, मला सांगायला आनंद वाटेल. मी शेवगावला माझी माळीवाडा शाळा होती माझ्या गावानंतर. शेवगावपासून अगदी 1.5 किलोमीटर अंतर. तर तुम्ही म्हटलात की आता व्यवहार चातुर्यासाठी काय करतात, तर तिथं मला भरपूर काम करता आलं या बाबतीत. आपल्या तत्कालीन CEO शैलेश नवाल साहेब हे खूप ऍक्टिव्ह, त्यांच्या टीम मध्ये काम करायला संधी मिळाली. तो माणूस असा होता, आजही आम्ही त्यांना आठवतोय की तुम कुछ भी काम करो, की तुम्ही खाजगी शाळा ज्या काम करतात पण जाहिरात जास्त करताय. तुम्ही जिल्हा परिषद शाळा, तेव्हापासून आपल्या नगर जिल्ह्यामध्ये जी क्रांती पाहायला मिळाली त्याचं मूळ शैलेश नवाल साहेब. अरे वा. आम्हाला खूप संधी दिली त्यांनी. तुम्ही जसे म्हणाला की मग शाळेचा जो ड्रेस बदलला, ही सुरुवात माझ्या शाळेपासून झाली जिल्ह्यात. ही खूप आनंदाची बातमी. जो आज आपण पूर्वी ड्रेस होता खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट, लहानपण त्यात गेलं. आमचं पण त्याच्यातच गेलं. पण याची सुरुवात शैलेश नवाल साहेबांनी केली. त्यांनी ते हेरलं. त्यांनी सांगितलं RT कायद्यात असं कुठेही लिहिलं नाही. शिक्षकांनी शाळाला स्वातंत्र्य दिलेलं आहे, तुमची व्यवस्थापन समिती ठरवेल तो ड्रेस. मग त्यांच्या हस्ते आम्ही तो ड्रेस मुलांना खाजगी शाळांसारखा बनवला. येणाऱ्या ड्रेस शासनाचेच पैसे होते, पण तो ड्रेस कसा घ्यायचा ही समिती ठरवणार होती. आणि त्याचा आनंद झाला. पहिला ड्रेस आमच्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत त्यांनी दाखवला. आणि दुसऱ्याच पेपरला मोठी बातमी आली की माळेवाडा शाळा ही पहिली शाळा ठरली जिल्ह्यात गणवेश बदलणारी. आणि दुसरी मुलांची प्रतिक्रिया काय? हा, मुलं खूप खुश झाले, कारण पारंपरिक गणवेश पाहायला तो सतत मळणारा. नंतर पालकही सावध झाले की नाही, आता ड्रेस थोडा इंग्लिश शाळेसारखा माझा मुलगा दिसतोय कॉन्व्हेंट मध्ये. हा, त्याला आता टाय लगे लावून असे व्यवस्थित. आणि अदर ऍक्टिव्हिटी तुम्ही व्यवहार चातुर्यासाठी आम्ही त्या ठिकाणी जो बाजार भरवतो मुलांचा, आनंदी बाजार, तर मुलांना व्यवहार ज्ञान व्हावं की मी आता भाजी काय किलो विकणार आहे. नुसतं शाळेत शिकवलंय तुम्हाला आम्ही अर्धा पाव पाऊन, पण प्रत्यक्षात मुलांना तुला अर्धा म्हणजे किती, पाव म्हणजे किती, पावशेर म्हणजे किती, याची कल्पना मुलांना आनंदी बाजार भरून पालकांनाच त्याची खरेदी करायला हवी. तो एक आनंदाचा क्षण होता. त्याच्यानंतर व्यवहार चातुर्य करताना आम्ही पालक मेळाव्यामध्ये प्रत्येक पालकाला आम्ही असं सांगतोय की माझा मुलगा 3रीला आहे, 4थीला आहे, पण तुम्ही त्याला बाजारचा जो दिवस असतो, तुम्ही जी बाजारची पिशवी भरून आणता, ती भरून आणत असताना तुमचा मुलगा बाजार खायला सोबत घेऊन जा, ही आमची सक्ती असायची. ते फार महत्वाचं. हा, की तुला आता बाजारात गेले तुला कळलं पाहिजे.
आणि विशेष म्हणजे काही पालकांना आम्ही जे ऐकणारे पालक त्यांना असं सांगितलं की पैसे त्याच्या हातात द्या, तो पैसे व्यवस्थित ठेवायची सूचना द्या फक्त, आणि त्याला भाजी घ्यायची पावशेर, त्यांनी बटाटे घेतले अर्धा किलो, तर ते पैसे त्यालाच द्यायला हवा, त्यालाच परत घ्यायला हवा. म्हणजे व्यवहारात ज्ञानाचा उपयोग आणि जबाबदारी त्याला कळणार आहे, कळेल की त्याला बाजारातही कळणार आहे. कदाचित तुम्ही उद्या गावाला गेले कुठे आणि बाजारचा दिवस, बाजार करायचा कसा, तर मग घरातील तो आईला घेऊन जाईल, तो म्हणे चल माझ्या बरोबर. तर असं अक्षरशः आम्हाला खूप आनंद झाला, सर आमचे मुलं आज अगदी तो बाजार मी नसतानाही त्यांनी अगदी चांगल्या प्रकारे आणि क्वालिटीचं घ्यायची त्याला सवय लावा, बाजारातून निवडक माल कसा घ्यायचा. म्हणजे हा उपयोग व्यवहारात केल्यानंतर दुकानात त्यासोबत घेऊन जा, ज्या ज्या वेळेस संधी मिळेल त्या त्यावेळेस तुम्ही मुलांना नुसतं पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा व्यवहाराचं ज्ञान तुम्ही म्हणाले आज खूप गरजेचं आहे. बरोबर. कारण एखादा मुलगा MBBS झालाय परंतु त्याला समाजात तो बैलाला जसं आपण बाजूला घाण्यासारखं झापडतो मुलगा खूप हुशार आहे, पण बाजारी मध्ये जर गेला तर त्याला ते कळणार नाही. आणि आणखीन एक गोष्ट आज महत्वाची की जीवन मूल्य त्याला कळली पाहिजे. हा, जीवन म्हणजे सत्य बोलणं असेल, प्रामाणिकपणा. त्यासाठी आम्ही शाळेमध्ये एक छोटीशी बँक केली होती की एखाद्या मुलाला जर 1 रुपया सापडला तरी तो बँकेत आणून टाकायचा, आणि परिपाठामध्ये त्याचा आम्ही सत्कार करणार आहोत. आज रमेशला 2 रुपये सापडले, आपण त्याच्यात टाकले, कोणाचे आहेत त्याची ओळख देऊन घेऊन जा. आणि असेच साचलेल्या पैशातून आम्ही शाळेला ते मुलांना शैक्षणिक साहित्य खरेदी केलं. आणि त्यानंतर माळेवाडा ही शाळा आम्ही राज्यात घेऊन गेलो. तत्कालीन त्यावेळेचे राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार साहेब यांना शाळा भेटीचं निमंत्रण आम्ही दिलं होतं. आणि नवाल साहेब तर माझ्या शाळेवर अर्धा तास होते, 1 तास. त्यांनी जे उद्गार काढले ते खूप तुम्हाला सांगावेसे वाटतात. ते म्हणाले की ज्या स्कूल गावकरी चला रे वहा मुझे देखने की जरूरत नाही. इतका आनंद झाला. आणि गावकऱ्यांनी फक्त सांगितलं की त्यांनी सांगितलं शाळा स्कूल जो गाव वाले वो जो हाथ में मिलाकर काम करते उससे मुझे कोई देखने की जरूरत नाही, ऐसा स्कूल सब बनाने का है. मग त्यामुळे आम्हाला त्यांनी त्यांच्या टीम मध्ये घेतलं आणि दीपस्तंभ नावाचा उपक्रम आम्ही त्यावेळेस जिल्ह्याला दिला. तुम्ही जे म्हटलात की व्यवहार ज्ञान, शैक्षणिक गुणवत्ता याबाबत एक पुस्तक बनवलं होतं, ही समिती. त्या समितीत आम्हाला शिवसाहेबांच्या काम करायला संधी मिळाली. आणि कधीही शिक्षकांनी डायरेक्ट शिवसाहेबांना फोन लावणं ही पहिली जिल्हा परिषद इतिहासातली घटना झाली. आम्ही डायरेक्ट त्यांच्यासोबत बोलत होतो. कोणत्याही शिक्षकांना गावावर गेले आणि त्यांची पद्धत अशी होती की पहिले 2 सूचना शिक्षकांना देणार की तुमच्या कामात मला 8 दिवस सुधारणा पाहिजे. आणि शिक्षकांना खूप आनंद व्हायचा, कारण कोणते काम शिक्षण होत नाही, अगोदर त्याला सुधारायची संधी जर दिली तर तो सुधारणार आहे. अगदी बरोबर. ते काम करण्याची आम्ही हातोटी आमच्याकडे आली. तसंच आम्ही मुलांना पण त्या मुलांशी वागतो की सुरुवातीला शिक्षेचा वापर न करता तुला अगोदर चान्स देऊ, 1 2 3 4, पालकांना शाळेत बोलू. अशा प्रकारे माळेवाडा शाळाही केली. आणि त्यानंतर आता बांदलमाळा शाळा ही माझी सुरुवातीला होती श्रीगोंदा तालुक्यात. तर त्या ठिकाणी सांगायला आनंद वाटेल, लोकसहभागातून आम्ही 4 लॅपटॉप खरेदी केले लोकांच्या. आणि मुलांना 3री 4थीच्या मुलांना आम्ही पॉवर पॉईंट शिकवलंय अक्षरशः. तुम्ही आज जरी शाळेत त्या गेलात तरी मुलं तुम्हाला त्यांची बनवलेली PPT तुम्हाला दाखवणार की मी आता हे PPT बनवली, नावांची बनवली, पक्ष्यांची चित्र घेऊन, प्राण्यांची चित्र घेऊन त्यांची नावं, अशी PPT त्यांनी बनवली. एक काळ असं होता की कॉम्प्युटर जेव्हा आले तेव्हा सगळ्यांनी खूप विरोध केला होता. देशात विरोध झाला, शाळांमध्ये, सरकारी कार्यालयांमध्ये विरोध झाला. आणि मग वीज नाहीये, इंटरनेट नाहीये, आम्ही कॉम्प्युटर कसा चालवायचा. अनेक कॉम्प्युटर धूळखात पडले होते सुरुवातीला. बरोबर. हो. आणि घाबरत होते शिक्षक की आता आपल्याला काहीतरी ओझं आता डोक्यावर आपलं टाकलेलं आहे. तुमचा काय अनुभव ताई? नाही, माझा अनुभव चांगला आहे की सुरुवातीला ज्यावेळी 2008-9च्या दरम्यान आम्हाला शाळेत संगणकाची सक्ती केली होती की प्रत्येक शाळेत लोकसहभागातून तुम्ही संगणक घ्यायचा आणि मुलांना तो शिकवायचा. त्यावेळी बराचसा असा काय म्हणतो आपण निगेटिव्ह प्रतिसाद मिळाला की कसे लोकांना पैसे मागणार काय. पण सुरुवात काही शिक्षकांनी याला पॉझिटिव्हली घेतलं आणि स्वतःचे काही पैसे स्वतःच्या खिशातनं किंवा पगारातनं सुरुवातीला घातले. लोकांचा विश्वास. मला आठवतंय की माझी जी जिल्हा परिषदेची मांडवे शाळा होती तिथल्या मुख्याध्यापक जे अनंत जाधव होते, तर त्यांनी स्वतः आधी स्वतःचे पैसे, आम्ही स्वतः तिघांनी पैसे देऊन वर्गणी, आणि जे लोकांचा विश्वास संपादन केला की याचा मुलांना काय फायदा होईल किंवा आपल्या शिक्षण क्षेत्रात त्याचा काय उपयोग होईल हे आधी समजून सांगितलं. त्यांचा पालक मेळावा, मीटिंग घेतल्या, माता पालक मेळाव्या, त्याचे फायदे सांगितले की तोटे कमी फायदेच जास्त आहेत आणि भावी आयुष्यात तुमच्या मुलांना ते उपयोगाचे आहेत. मग मुलांनी
थोड्या ऍक्टिव्हिटी आमचे घरचे काही आम्ही लॅपटॉप वगैरे आणले. सुरुवातीला त्यांनी पाहिलं की हा मुलं ऑपरेटिंग चांगलं प्रकारे करतात आणि शिक्षकही त्यात तज्ज्ञ आहेत म्हटल्यावर मग लगेच लोकांनी मंजुरी दिली आणि लोकसहभागातनं शाळेला 2 ते 3 कॉम्प्युटर दिले. आणि इन्फोसिस कंपनीनेही आमच्या शाळेला त्यांचा मुलांचं आवड त्याची पाहून 4 ते 5 कॉम्प्युटर आमच्या शाळेला भेट म्हणून आता दिले. कितवीची मुलं कॉम्प्युटर शिकतात, म्हणजे काय स्थिती आहे सध्या? तर सध्या बाबरोडीच्या शाळेत माझ्या जवळजवळ 2री ते 3री पासूनच कॉम्प्युटर शिकतात. शिकवतात. हो. त्यांचे आम्ही व्यवस्थित असं वेळापत्रक बनवलेलं आहे. आणि 5वी ते 7वी पर्यंत कोडिंग हा त्यांना अभ्यासक्रम जे अमेझॉन कंपनी देते. तर मग मुलांना आम्ही आधीच 3री पासूनच असं तयार करतो की त्यात त्यांनी वेगवेगळे प्रोजेक्ट किंवा फाईल, आज मुलं रिनेम पासनं वेगवेगळी फाईल बनवतात, त्यांचे प्रोजेक्ट स्वतः त्यात सेव्ह करतात. मुलांना एवढं जरी आलं की स्वतःची फाईल कसं बनवणे किंवा वर्ड फाईल असं ते स्वतः करतात. पेंटिंग तर येतच त्यांना घरी, मोबाईल मधूनच मुलं बरेचसे शिकलेली आहेत. पण कॉम्प्युटर आज जर तुम्ही अचानक जरी शाळेला भेट दिली किंवा येणाऱ्या मध्ये न्याय कमिटीने आमच्या शाळेला भेट दिली होती की जे जिल्ह्याचे सर्वोच्च म्हणजे न्यायाधीश होते, त्यात उपजिल्हाधिकारी मॅडम होत्या किंवा शिक्षणाधिकारी होते, त्यांनी आमच्या शाळेचं विशेष कौतुक केलं की आज मुले असलिखितपणे काय म्हणतात ते की संगणकाचा हाताळताना त्यांना एकदम अशा चांगल्या प्रकारे दिसले मुलं की उत्तमरित्या कोडिंग मुलं करत होते, प्रोजेक्ट बनवत होते, सेव्ह करत होते. ते पाहून त्यांनाही खूप आनंद वाटला आणि पालकही खुश आहेत शाळेवर की ते प्रत्येक गोष्ट का नाही होणार, एवढ्या सगळ्या सुविधा त्यांना आणि सरकारच्या वतीने मिळतात. म्हणजे मन लावून जो काम करतोय शाळेत, मुख्याध्यापकापासनं आणि बाकीचे सहशिक्षक, प्रत्येक आपलं जे स्वतः गुण आहेत ते मुलांमध्ये उतरवतात. आणि प्रत्येकाला वाटतं की माझा मुलगा आज कुठेही कमी नाही. अगदी बरोबर. हो, पुढे मग तो कुठल्याही क्षेत्रात असो स्वतः जीव ओतून काम करतात. पण शिक्षक पण प्रशिक्षित होतात का, किंवा स्वतःहून काही नवीन ज्ञान, नवीन प्रत्येक शिक्षक लँग्वेजेस असतील? हो, प्रत्येक शिक्षक आमच्या शाळेतला म्हणजे आवडीने सध्या काम करतोय की स्वतः तर शैक्षणिक आपली डिग्रीज वाढवण्याचा प्रयत्न तर करत आहेत आणि अदर पण प्रशिक्षण घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण घेऊन मुलांना ते त्याचा उपयोग करतात. फार छान. सर, मला सांगा की ग्रामीण भागामध्ये तुम्ही आहात, तुम्ही नगर तालुक्यात, तुम्ही श्रीगोंदा तालुक्यात काम करता. वीज जाणं, शेतीला तर आता आपण बघतो की विजेचा मोठा प्रश्न असतो, इंटरनेटची कनेक्टिव्हिटी नसते, किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील, किंवा आर्थिक सधनता थोडासा पालकांकडे जो भाग असतो की वेळोवेळी त्यांना थोडाफार जो भार उचलावा लागतो, याबाबत काय तुम्हाला अनुभव आहे? माझा अनुभव असा आहे की आता तुम्ही म्हणालात की ग्रामीण भागात वीज कनेक्टिव्हिटी याचा प्रॉब्लेम, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अगोदर शाळा आम्ही स्वयंपूर्ण केल्या, सोलर सिस्टीम बसवली, दोन्ही शाळेत बसवलेली. तिच्या शाळेत, माझ्या शाळेत आणि माझ्या आता सध्या कोरेगाव शाळेमध्ये सांगायला आनंद वाटतो की कालच ग्रामसेवक भाऊसाहेब आणि सरपंचांनी सांगितलंय की आम्ही एक 2 किलोवॅटचं सोलर पॅनल तुम्हाला बसून देतोय. ही खूप आनंद, कारण 7वी पर्यंतची मोठी शाळा आहे. आणि तुम्ही म्हणालात की जसं आता मी एक मिशन आपुलकीबद्दल थोडं सांगतोय की मोहीम आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी सध्याचे आशिष एरेकर साहेब आणि शिक्षणाधिकारी जिल्हा शिक्षण भास्कर पाटील आणि आमच्या तालुक्याचे गट शिंदे साहेब, या तिघांच्या समन्वयाने तालुक्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम सुरू आहे. तर मिशन आपुलकी म्हणजे स्वतः गावकऱ्यांचा लोकसहभाग तिथे मिळवायचा आपल्याला. की तुम्हाला एखादी वस्तू लागते शाळेसाठी, मग ती मिळवण्यासाठी तुम्ही वारंवार गावकऱ्यांशी, पालकांशी संपर्क करायचा आहे. आणि ज्यांची मुलं शाळेत नाहीत त्यांनी सुद्धा शाळेसाठी योगदान कसं द्यायचं हे ते शिक्षकांनी ठरवायचं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आम्ही परिणाम असा करतो की मी शिक्षक आहे, मिळणारा सारा पगार माझा नाही, याच्यासाठी ग्रामस्थ, पालक, समाज याचा मी काहीतरी हिस्सेदार लागतो, ही भावना आमच्यामध्ये असे. आणि ते मिळून आम्ही काम करतो की सुरुवातीला जसं शेतकरी शेतामध्ये सुरुवातीला बी पेरतो, त्यासाठी दुकानातून बी विकत आणतो, त्याच्यानं खताचा पैसे घालतो आणि मग त्याला पीक मिळतं. मग आम्ही सुद्धा अगोदर स्वतःचे पैसे घालून काही युनिट शाळेत बसवतो. पैसे येतील न येतील हा भाग आम्ही नंतर पाहतो. परंतु ज्यावेळेस एखादी वस्तू आम्ही शाळेसाठी खरेदी केली आणि ज्यावेळेस पालक मेळावा असतो किंवा पालकांशी संपर्क साधतो, त्यावेळेस आम्ही पालकाला सांगतो आम्ही तुमच्या नावाची वस्तू घेतली. तर त्यांना खूप आनंद होतो सर सांगायला की 4 लोकांमध्ये ज्यावेळेस आपण त्यांचं कौतुक करतो की त्यांचं मोठं नाव घेऊन सत्कार करतो शाळेमध्ये, आणि शाळेतला झालेला छोटा सत्कार त्यांच्यासाठी खूप मोठा असतो. आणि ते सांगतात काही अडचण नाही सर, मी उद्या तुमचे पैसे देऊन टाक. परंतु आधी पैसे घालायची दानत
हो की मी नोकरी करतो म्हणजे सगळे पैसे माझेच आहेत. बरोबर. ही कल्पना शिक्षणासाठी हा माझा मोलाचा संदेश कायम असतो. त्यामुळे आम्ही कुठे जरी गेलो की शिक्षण परिषद असो, ज्या ज्या ठिकाणी बोलण्याची संधी मला मिळते आणि तज्ञ मार्गदर्शक म्हणून मी बऱ्याच वेळा काम करतो, तर त्या ठिकाणी हा शिक्षकांना मेसेज देत असतो बरोबर. की तुम्ही स्वतः अगोदर स्वतःचे पैसे घाला, काही केल्याशिवाय काही मिळणार नाही. बरोबर. आपल्या आणि शाळेला तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे. हा स्वतः तुम्ही गावचं वैचारिक नेतृत्व केलं हा पाहिजे. गावचं वैचारिक नेतृत्व तुम्ही केलं पाहिजे. आणि गाव असा नसतो की त्या ठिकाणी काही लोक सांगतात नाही गावात तो गाव चांगला नाही, तो गाव असा महाराष्ट्रात कोणताही गाव नाही की तो चांगला नाही असं नाहीच. कारण 4-2 लोक गावात वेगळे वागणारे असतातच. बरोबर. आता संत महांतांना त्रास झाला, आपण तर साधी माणसं आहेत, परंतु त्या ठिकाणी सुद्धा शिक्षकांना परिवर्तन, तुम्ही म्हटले तसं परिवर्तन करण्याची ताकद ही शिक्षकांमध्ये असते. नक्कीच. आणि निश्चितच गावकरी हळूहळू शाळेकडे यायला सुरुवात. आणि दुसरी गोष्ट, असे जे पालक आहेत की तुम्ही म्हणालात की ते पालक शाळेविषयी निगेटिव्ह दृष्टिकोन आहे, त्यांना पॉझिटिव्ह करण्यासाठी जे पॉझिटिव्ह माणसं आहेत गावातले, त्यांना अगोदर आपण सांगायचं की आम्ही जे शाळांविषयी त्या माणसांना आम्ही थोडंसं तुम्ही बाजूला राहा, त्यांना वेळी छोट्या जयंती पुण्यतिथी शाळेत बोलवायचं, तात्या शाळेत या, नाना शाळेत या, कुठल्या तरी माध्यमातून त्यांना जोडलं गेलं, त्यांना शाळेशी जोडायचं, त्यांची संवाद वाढवायचा. आणि पुढे चालून असं म्हणतात, आम्ही 4-6 वेळा मिळवलं की सर तुम्ही तो कार्यक्रम करून घ्या, मी आता बाहेर आहे. म्हणजे गावातली निगेटिव्ह संपून टाकायची जी कला आहे ती आपल्या शिक्षकांनी जर वापरली तर गावाला पुढे नेण्यात शिक्षकाचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. सिंहाचा आणि वाटा असतो. तो दुवा आहे म्हणजे दुवा असतो. दोन्ही. अगदी. आता आपण विनोबा ऍपकडे बोलूयात. तुम्हाला दोघांनाही पोस्ट ऑफ द मंथ विनरचा मान मिळालेला आहे. हो नक्कीच सर, तुम्ही तर अगदी विनोबा ऍप सुरू झाल्यानंतर पहिले मानकरी ठरलेला, तुमचं अभिनंदन. आणि सोनीताई, तुम्हालाही सलग फेब्रुवारी, मार्च आणि नंतर जून मध्ये पण मिळालेला आहे. या विनोबा ऍपचा तुमच्या एकूण अध्यापनावर किंवा एकूण शाळेतल्या कामकाजावर तुम्हाला कसा चांगला फायदा होऊ शकला? हो, मी नक्कीच की जो विनोबा ॲपमुळं आम्हाला जे प्लॅटफॉर्म दिलं, व्यासपीठ दिलं, त्याने प्रथमतः माझ्यामध्ये तरी म्हणजे प्रेरणा मिळाल्यासारखं, मला एक संधी देण्यात आल्यासारखी मला असं खूप म्हणजे छान वाटलं की यांनी कुठेतरी आपल्या कामाची दखल घेतली. ते फार महत्त्वाचं असतं. आणि शिक्षकांना व्यासपीठ मिळाली. मलाच नाही तर अनेक दुसरे शिक्षक असतील जे करत होते, मुलांना शिकवत होते, पण ते बाहेर येत नव्हतं. मग या विनोबा ॲपमुळं काय झालं की जे उपक्रम मी राबवते तर ते दुसऱ्या शिक्षकांना त्याची माहिती झाली, किंवा दुसरा शिक्षक जो चांगल्या उत्तम प्रकारे राबवतोय ते माझ्यापर्यंत मिळालं, की जे ते गुण मी माझ्या मुलांनाही सांगू शकते की त्या शाळेतली मुलं आजही करतात, मग आपली शाळा का नाही. मग जे मी उपक्रम राबवले ती दुसरी शाळा राबवू लागली. आणि मुलांमध्येही म्हणजे सभाधीटपणा आला की मुलंही बोलू लागली, किंवा मग मुलंही स्वतः प्रेरित होऊन म्हणजे आवडीने त्या उपक्रमामध्येही सहभाग घेऊ लागली की हा आपलं कुठंतरी नाव येतंय, किंवा मग आपल्याला कुठेतरी काहीतरी मिळतंय, की आपल्याला मॅडम म्हणतात की आपल्या महिन्याचा आज आपला प्रोजेक्ट सर्वोत्तम ठरला आणि तो इतक्या शिक्षकांनी पाहिला, किंवा आपल्या शाळेचे म्हणा मुख्याध्यापकांपासून शिक्षणाधिकाऱ्यांनी आपलं स्वतः कौतुक केलं. म्हणजे हा आनंद तर मिळालाच, आणि बरेच चिकित्सक विचार किंवा सर्जनशीलता ही बाहेर आणण्याला मला अशी प्रेरणा मिळाली. आणि तुम्ही कुठले कुठले अपलोड केले होते त्याच्यावर लिंक्स किंवा तर मी जे आपण मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत, मराठी शाळेत दाखल होण्यासाठी जो आज शासन आपल्याला शाळापूर्व तयारी मेळावा हा उपक्रम राबवतोय, जो एप्रिल पासून ते जून पर्यंत राबवला जातो, की 100% पटनोंदणी ही आपल्या मराठी शाळेत झाली पाहिजे. मग त्यासाठी जो शाळापूर्व तयारीचा मेळावा मी माझ्या शाळेत घेतला होता, इतका उत्कृष्ट तो मेळावा झाला होता की सामाजिक भावनिक विकास किंवा भाषा विकास, गणितीय संकल्पना, बौद्धिक क्षमता, यात मेळाव्यामध्ये मुलं न घाबरता शाळेत कसे येतील, शाळेत त्यांना गोडी कशी लागेल. जी पहिलीची मुलं येताना लाजरी बुजरी असतात ती डिरेक्ट शाळेत यायला घाबरतात थोडीशी, पण त्यांना असं वातावरण तयार केलं शाळेत की जी न घाबरता शाळेत येतील. मग त्यासाठी त्यांचे सुट्टीपासून मग त्या कृतीपत्रिका असतील किंवा इतर वेगवेगळे प्रोजेक्ट ते पालकांपासून विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही करून घेतले, आणि अगदी सहज मुलांचं नवगतांचं स्वागत शाळेत सुंदररित्या केलं. फारच छान. आणि तुम्हाला कला क्षेत्राची पण आवड आहे. हो. त्यासाठी पण तुम्ही काहीतरी केलं? त्यावर मी पेपर पासून बनवलेली सजावटीसाठी जी पर्यावरण पूरक जी फुलं असतील, तुम्ही घरी मुलं बर्थडे साठी पण बनवू शकतात, किंवा शाळेत वर्ग सजावटीसाठी आपले शिक्षक तयार करू शकतात. अशी मी मुलांना शिकवून वर्गात तयार केली, आणि अगदी आकर्षक अशी फुलं. मग मी त्याचा
कृती, मग साहित्यापासनं कृतीपासनं त्याचा उपयोग काय असा व्हिडिओही मी त्यावर अपलोड केला. पुन्हा जे आपण सणाला पणत्या मुलं स्वतः पणत्या आणून त्याचा कलरिंग करत होती, डेकोरेशन करत होती आणि याचाही व्हिडिओ मी विनोबा ॲपवर अपलोड केला. त्यालाही सुंदर प्रतिसाद मिळाला आणि त्यालाही पोस्ट ऑफ मंथ किंवा मग जे आमच्या शाळेत आम्ही सायन्स एक्झिबिशन घेतलं होतं की जी विज्ञान जत्रा किंवा विज्ञान मेळावा म्हणतो, तो इतके सुंदर मुलांनी अगदी व्हॅक्युम क्लीनर पासनं ती सौर ऊर्जा पॅनल पर्यंत चांगली उपकरणं बनवली होती. त्या उपकरणाच्या व्हिडिओलाही मला पोस्ट ऑफ मंथ सुरुवातीला प्रथम मिळालं. तुमच्यातल्या शिक्षकाला एक नवीन आणखीन एक चॅलेंज या निमित्ताने मिळतो आहे की शाळेतला आपला विद्यार्थी कलागुण विकसित होतात, अष्टपैलू घडावा. अष्टपैलू फार छान. आणि सर तुमच्या बाबतीत काय घडलं या ॲपमुळं? सांगायची गोष्ट म्हणजे मी जे शाळेमध्ये मुलांचं सुंदर हस्ताक्षर, कारण मुलांची लिहिण्याची जी सवय, कारण ज्याचं हस्ताक्षर छान त्याच्यावरून स्वभाव ठरला जातो. बरं. मग माझं अक्षर मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं बोर्डे सरांकडनं शिकलो बसून आणि मग तशाच प्रकारे मुलांचं अक्षर सुंदर असावा माझा काय वाटतास ज्या शाळेत जाईल त्या ठिकाणी. तर मी हस्ताक्षराचा प्रकल्प 3 महिन्याचा माझ्या शाळेत राबवला आणि त्याचे मी वेळोवेळी शूट करत गेलो. नेमकं काय होतं? हा, सुंदर हस्ताक्षर सांगतो मी. सुंदर हस्ताक्षर म्हणजे अक्षरांची वळणं, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, वेलांटी, उकार, त्याच्यानंतर अक्षरांची जी वळणं आहेत, अर्ध्या याची अक्षर, वाटीची अक्षर कोणती, दंड कुठे द्यावा लागतो, 2 अक्षरामधील अंतर किती असावं, त्याची उंची किती असावी अक्षरांची. कारण काही मुलं व छोटा काढला की म बारीक काढतात, छोटा काढतात, परत ट मोठा काढतात. आणि ग्रामीण भागामध्ये मुलांच्या वया सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्ही मला विचारला. कारण आपण पाहतो त्यांचं साहित्य, कारण आई वडील शेतात कामाला जाणारे असतात आणि मुलाला एक वहीन पेन ज्यावेळेस घेऊन देतात त्यावेळेस तो पेनाची वहीची अवस्था खूप वाईट असते, कुठे काही लिहिलेलं असतं. मग ते शिस्तबद्ध रीतीने करण्यासाठी ज्या ज्या वह्या लागतील त्या वह्या आम्ही कशा मिळवल्यात सांगायला आवडतो. एका मुलाचा शाळेत वाढदिवस होता, ते म्हणाले आम्ही केक, म्हणलं केक वगैरे नका आणू, तर सुंदर हस्ताक्षरासाठी एक दुरेगी 200 पेजेसची नवनीतची चांगली वही आणा. मग ते सगळ्या मुलांना जवळजवळ 21-22 मुलांना त्यांनी वह्या आणल्या आणि त्या वह्यात आम्ही तो प्रोजेक्ट सुरू केला. तर पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत मुलांमध्ये जे बदल होत गेले ते बदल त्या वहीमध्ये आम्ही टिपले आणि त्याचाच व्हिडिओ मी याच्यावर अपलोड केला. कारण मला पहिल्यापासून व्हिडिओ बनवायची सवय होती. 2016 साली सांगायला आनंद वाटतो की जे आज जे शैक्षणिक व्हिडिओचं जे जाळं छोटे मोठे शिक्षक बनवत आहेत, तर त्यामुळे ते जास्त कोणी त्याला पाहत नाही आता. परंतु सुरुवातीला मी सुरुवात केली पीपीटी बेस व्हिडिओ ज्यावेळेस बनवला तर त्यावेळेस मुळाक्षरांचे व्हिडिओ असतील, कारण मुलाची सुरुवात पहिलीपासून सुरू. तर त्या शिक्षकांनी, राज्यातल्या हजारो शिक्षकांनी पाहिले आणि माझ्याकडे ज्या ज्या लोकांनी मला कॉल केले त्या काळात, सर तुमच्या व्हिडिओमुळे आमची मुलं वाचू लागली. ही सगळ्यात मोठी मला खूप आनंद, खूप आनंद. म्हणजे यवतमाळहून मला फोन यायचा, बुलढाण्यावरून फोन यायचा, सर मी नागपूरवरून बोलतो की सर तुमचा व्हिडिओ मी शाळेत मुलांना दाखवतो, महिन्यापासून ते मुळाक्षरापासून ते शब्दापर्यंत, शब्द ते वाक्य, असे मी बेसिक व्हिडिओ बनवले होते मी. आणि पाठीमागे मुलाचा आवाज घेतला होता. तर त्याचा फायदा असा झाला की ज्यावेळेस फळ्यावर जसं आपण शिकवतोय तशा प्रकारे त्या ठिकाणी समोर शब्द दिसणार, तो 3 वेळा रिपीट झालेला मुलगा मागे म्हणतोय आणि त्याला इफेक्ट दिलेले. तर निश्चितच त्या व्हिडिओची माझी जाहिरात महाराष्ट्रभर झाली आणि माझं वैशिष्ट्य हे होतं की माझं नाव मी कधी व्हिडिओ टाकलं नाही, कारण मला नाव टाकायचंच नव्हतं, माझा फक्त फोन नंबर तिथे असायचा. कारण आपण प्रसिद्धीसाठी काम करतो, संपर्क साधायचा. हा, लोक त्या फोन नंबर फोन करायचे, सर कुठून बोलताय तुम्ही, कुठे, तुमचा व्हिडिओ खूप छान आहे, आणखी काही व्हिडिओ असतात आम्हाला पाठवा. मग मी आणखी ते व्हिडिओ बनवले आणि 2017ला माझी अर्ध पान सकाळी बातमी केली टुडेवर की शिक्षकांनी बनवलेले पाना फुलं पक्ष्यांच्या व्हिडिओमुळे आज हजारो विद्यार्थी वाचतायत, लिहितायत. याचा मला खूप बातमी आल्यानंतर खूप फोन आले आणि आनंदही वाटला. म्हणजे आपण जे काम करतो ते काम कुठंतरी, कारण तुम्हाला माहिती आहे या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय की एखादा व्हिडिओ बनवण्यासाठी त्यासाठी त्याची स्क्रिप्ट तयार करणं, त्याची कल्पना बनवलं, त्याला आवाज देणं आणि तो मुलांच्या गळी कसा उतरेल, पुन्हा जर आपल्याला वाटलं पुन्हा ते रिवाइज करणं, या साऱ्या गोष्टी केल्यामुळं मलाही खूप आनंद व्हायचा. रोज 2-4 जरी फोन आले, सर मी मुंबईहून बोलतो, पुण्याहून बोलतो, तर इतकं हे असं वाटतं. म्हणजे तुमच्या दोघांचं खूप अभिनंदन. इतर काही जण म्हणतात की वेळ नसतो किंवा ही काय कटकटे, आवड असली की डोक्यावरचं, पण तुम्ही दोघे आनंदाने करतात, ही फार दोघांनाही आवड आहे आम्हाला, मोठी गोष्ट आहे.
वेळ या देण्यास पुढचे काय तुमचे आता आणखीन काय मनामध्ये काय संकल्प प्रकल्प? म्हणजे प्रत्येक मुलगा हा शैक्षणिक तंत्रज्ञानात पुढे गेला पाहिजे हो. आणि जसं जग बदलतंय, जसं बदल होतात तसं त्याने स्वतः अपडेट होऊन बदलत राहावं अगदी. असं आम्हाला वाटतं. फार म्हणजे महत्त्वाचं आम्ही सतत शिक्षण घेत राहणार आणि मुलांना देत राहणार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चॅट जीपीटी आता तुम्ही पाहताय, हो हो. तर तेही मला मुलांना मी मागच्या आठवड्यात शिकवलंय थोडं. अरे वा. त्यांना तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हा AI जे येत आहे, तर अगोदर मी शिकलो एआयच्या बाबतीत आणि मुलांना त्यांना सांगितलं की तुमच्या मनात एखादी शंका आली, त्यांना मी एक उदाहरण दिलं, मला सहलीचं नियोजन करायचं. मी तिथे मराठी टाईप करून टाकलं चॅट जीपीटीला, मला सहलीचं नियोजन हवं आहे. त्यांनी मला लगेच 1-2 सेकंदात उत्तर दिलं, तुम्ही कसे जाणार, तुमचा मार्ग कोणता, अरे वा. तुम्ही बसेस किती लावणार, तुमची संख्या किती आहे. बरं. म्हणजे मला जे तुमच्या मनात जी शंका येईल, कारण आज चॅट जीपीटी असं आहे की जग खूप जवळ आलं, त्यामुळे तर तेही मुलांना जे नवं ते हवं आम्ही त्या मुलांना देण्याचा प्रयत्न करतो. आम्ही अगोदर शिकून घेतो. हेच आमचं जे प्रगती पाहून आज आमच्याही शाळेला जवळजवळ महाराष्ट्र शासनाने 2 इंटरॅक्टिव्ह पॅनल दिलेली आहेत, टॅब दिलेली आहेत की जे शाळेत खरंच याचा उपयोग होऊ शकतो. म्हणून बऱ्याच ठिकाणी आमच्या शाळेची निवड, जी आता स्वच्छता मॉनिटर मुंबईला जो मोठा कार्यक्रम होणार आहे त्या बाबतीतही आमची शाळा बाबर्डी घुमट अग्रेसर आहे सध्या. अरे वा. सोनीताई आणि दसपुते सर, तुम्ही खऱ्या अर्थाने 21व्या शतकातले शिक्षक आहात. हो. म्हणजे आज शिक्षक कसा असला पाहिजे Yes, असं yes. जर कोणी विचारलं तर मी नक्की तुमच्या दोघांची नावं सांगू शकेन. आज आपण या मुलाखतीचा समारोप, सोनीताई तुमच्या एखाद्या गाण्या, तुम्हाला संगीताची आवड आहे, हो. आपण एक छोटंसं एक लहानसं गीत आपण या निमित्ताने सगळ्यांना ऐकूयात. जीवन गाणे गाताच राहावे, जीवन गाणे झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गाताच राहावे, जीवन गाणे. फार सुंदर. बाबोडी घुमटच्या जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षिका सोनी सुभाष पुरनाळे आणि श्रीगोंदे तालुक्यातील कोरेगावचे श्रीयुत गणपत विठ्ठल दसपुते सर आज आपल्या या ज्ञानगंगा शो मध्ये सहभागी झाले. विनोबा ॲपमुळं आज त्यांची आपली भेट होऊ शकली. त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि खूप जणांनी त्यांच्याकडून काहीतरी शिकून घ्यावं असं आहे. आपण असंच दर शनिवारी भेटत राहू ज्ञानगंगा शो मध्ये. तुम्ही दोघं आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. स्नेहालयचा रेडिओ नगर 90.4 FM तुमच्या या सगळ्या शैक्षणिक उपक्रमांमध्ये पुढच्या वाटचालीमध्ये तुमचा साथीदार असेल. मनापासून धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.